सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी शासकीय वसतिगृहाची अचानक पाहणी केली। कोट्यवधींच्या निधीनंतरही दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना सुनावलं। गळक्या भिंती, पाण्याविना नळ, बिनकाचेच्या खिडक्यांसाठी अधिकाऱ्यांची खरडपट्टी। राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रशासनाला सज्जड दम। शिफारसीनं किंवा पैसे घेऊन बदल्यांसाठी येणाऱ्यांना फटकारलं। फडणवीस सरकार नियमबाह्य काम करणार नसल्याचं स्पष्टीकरण। दिल्लीतल्या भाजी मंडईत राहुल गांधींची महिलांसोबत महागाईवर चर्चा। 40चा लसूण 400वर पोहोचल्यावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका। गृहिणींचं बजेट कोलमडल्याचा दावा। सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार। महिला बालकल्याण विभागाकडून 3,500 कोटींची तरतूद। कंपन्या तयार असतील तर नाणारमध्येच रिफायनरी प्रकल्प करण्याचा खासदार नारायण राणेंचा सूतोवाच। रिफायनरी नेमकी नाणारमध्ये की बारसूमध्ये, पुन्हा तर्कवितर्कांना वेग। राजकारणातल्या मानापमानाचं संगीत मीडियामध्ये वाजतं। संगीत मानापमान सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फटकेबाजी। सुबोध भावेंसारख्या आपणही वेगवेगळ्या भूमिका केल्याची मिश्किल टिप्पणी। संतोष देशमुख प्रकरणी लवकरच एसआयटीच्या तपासाला सुरुवात होईल। आमदार सुरेश धस यांना विश्वास। मुख्यमंत्री फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री व्हावं, धस यांची विनंती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या गुरुवारपासून विधानसभा निहाय बैठका। मुंबई महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेणार। स्वबळाचीही चाचपणी। परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी मनोरुग्ण मानसोपचार तज्ञांचा तपासानंतर दावा। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकूनही नेमबाज मनू भाकर खेलरत्न पुरस्काराच्या शिफारसीपासून वंचित। वाद वाढल्यानंतर नावं निश्चित नसल्याची सारवासारव। अभिनेता अल्लू अर्जुन हैदराबादमधल्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल। थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांच्या नोटिशीनंतर चौकशी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।